कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री प्रकाश आंबेडकर यांनी आज ऊर्जा दरबार आयोजित केला होता। या पार्श्वभूमीवर आमदार सतेज पाटील यांनी कोल्हापूर जिल्ह्यातील महावितरण आणि महापारेषणच्या संदर्भातील विविध सेवा आणि समस्यांबाबत पालकमंत्री प्रकाश आंबेडकर यांचं लक्ष वेधलं। कोल्हापूर जिल्ह्यात घरगुती, कृषी आणि औद्योगिक वीज ग्राहकांची संख्या राज्यात इतर शेतीप्रधान जिल्ह्यांच्या तुलनेत सर्वाधिक आहे। नियमित वीज बिल भरण्यामध्ये कोल्हापूर जिल्हा राज्यात आघाडीवर आहे। वीज वापरात इथला ग्राहक नेहमीच जागरूक राहिलाय। मात्र गेल्या काही दिवसांपासून कोल्हापूर जिल्ह्यातील सर्व प्रकारच्या वीज ग्राहकांवर सरकारची चुकीची धोरणं आणि जाचक अटींमुळे मोठ्या प्रमाणात अन्याय होतोय। अल्पभूधारक शेतकऱ्यांना सौर ऊर्जेची जोडणी परवडणारी नाही। शिवाय जिल्ह्यात प्रत्येक वर्षी येणारा महापूर पाहता नदीकाठच्या क्षेत्रात सोलर जोडणी करणं कठीण आहे। त्यामुळे ज्यांनी वीज कनेक्शनची मागणी केली आहे त्यांना पारंपरिक पद्धतीनंच वीज कनेक्शन द्यावं अशी मागणी त्यांनी केली आहे। सरकारनं कृषी पंपांची वीज बिलं माफ करून वीज मोफत देण्याची घोषणा केली होती। कोल्हापूर जिल्ह्यात 10 HP वरील मोटर असणारे शेतकरी जास्त आहेत। मात्र वीज बिल माफ करण्याची घोषणा करूनही आता ज्या शेतकऱ्यांची बिलं थकली आहेत अशा शेतकऱ्यांचं कनेक्शन तोडलं जातंय। हा शेतकऱ्यांवर मोठा अन्याय आहे। त्यामुळे 10 HP वरील कनेक्शन तोडू नयेत असे निर्देश महावितरणला द्यावेत। स्मार्ट मीटर बसवण्याची सक्ती रद्द करून जुने मीटर परत बसवून वीज बिलांमध्ये दुरुस्ती करून मिळावी। राज्य शासनानं पूर्वीचं अनुदान कायम ठेवून वीज बिलं द्यावीत। शिरोळ तालुक्यातील कुरुंदवाड नगरपालिका क्षेत्र आणि कोथळी, हेरवाड, घोसरवाड, दानोळी, टाकळीवाडी यासारख्या गावांमध्ये DP पाण्याखाली जात असल्यानं पाणीपुरवठा बंद ठेवावा लागतो। त्याला पर्यायी व्यवस्था करण्यात यावी। जिल्ह्यातील पूरग्रस्त भागातील गावांमध्ये पुरामुळे नळ पाणीपुरवठा योजनांचा विद्युत पुरवठा खंडित होत असतो। याला पर्यायी व्यवस्था करावी। फीडर्सच्या केबल्स अंडरग्राऊंड कराव्यात आणि अतिवृष्टीला प्रतिरोधक यंत्रणा उभारावी। कंत्राटी कर्मचाऱ्यांना अशी धोकादायक कामं देऊ नयेत। महावितरणनं त्यांच्याकडील रिक्त जागा त्वरित भराव्यात। यासह अन्य मागण्यांकडे आमदार सतेज पाटील यांनी पालकमंत्री आंबेडकर यांचं लक्ष वेधलं।